आपल्या संघासाठी या ठिकाणी विजय दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना असेल। लीग स्टेज मधला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। रॉयल किंग या संघाकडून आपण पाहिलं तर संघाचे संघमालक आहेत सुशांतजी मनपे आणि त्याचप्रमाणे किरण मनपे। रॉयल किंग या संघाचे संघमालक तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दुसरा संघ आहे त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाचे संघमालक मयूरजी किर्डवकर आणि त्याचप्रमाणे नितीन करडे। तर आयकॉन खेळाडू म्हणून कुंदन लोखंडे या खेळाडूला आपण पाहतोय त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून। तर रॉयल किंग या संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून भास्कर गोसावी यांना आपण पाहू। वैयक्तिक गुणातील पहिल्या आणि संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा आयकॉन खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय। स्ट्राईक मार्ग आपण सातत्याने पाहिलं तर अभिला पाहिलं होतं तर या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट होती। शुभम या ठिकाणी स्ट्रायकिंग वरती जाऊन पोहोचलाय। चांगली मॅच पाहायला मिळेल। दोन्ही संघामध्ये खेळाडू अतिशय ताकदीचे पाहायला मिळत आहेत। षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला मात्र पाहायला मिळेल। या ठिकाणी पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय। समाचार घेऊया पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचे यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडूला घेऊन गेलाय। त्या ठिकाणी फंबल होईल। खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि षटक क्रमांक 1 साठी संपतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाची जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती एका षटकाच्या समाप्तीनंतर। चला या ठिकाणी वैयक्तिक कोड्यातील पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाज संघाचे संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सुशांत या खेळाडूला आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होईल परंतु समोर शुभम आहे। कशा प्रकारे समाचार या ठिकाणी घेतला जाईल शुभमच्या माध्यमातून हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे। या ठिकाणी या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते। जखडून ठेवण्याचं काम पहिल्या षटकामध्ये देखील केलं। या षटकामध्ये देखील तोच प्रयत्न रॉयल किंग या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। या ठिकाणी आजच्या या सकाळच्या सत्रातील दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। याच्यानंतर आपण तिसरा सामना या ठिकाणी खेळू ज्या ठिकाणी मिताज फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज प्रियांश फायटर्स असा सामना खेळवला जाईल। म्हणजे याच्यानंतरचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल। मिताज फायटर्स संघाचे संघमालक रोहितजी महादेवे तर दुसऱ्या बाजूला स्वराज प्रियांश फायटर या संघाचे संघमालक श्री जितेंद्रजी यशवरे सर आपल्याला पाहायला मिळतील। आप्पा यशवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। म्हणजे तिसरा सामन्यामध्ये तितकाच महत्वपूर्ण असेल। दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं। या चालू सत्राची इनिंग ब्रेक होताच या ठिकाणी आपण नाणेफेक करण्यासाठी या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत मिताज फायटर आणि स्वराज फायटर। परंतु चालू सामन्याची पहिली इनिंग संपताच या ठिकाणी नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्या। पुन्हा एकदा सुशांत या ठिकाणी सज्ज होतोय। समोर अभि चांगल्या दर्जाचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये करत आला। या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल करून या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय। मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय परंतु अगदी नशिबाची साथ देखील आपण पाहतोय। रॉयल किंग संघाकडे आहे। प्रत्येक चेंडू या ठिकाणी सातत्याने डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल झालाय। या ठिकाणी पुन्हा एकदा सुशांत अभिसाठी यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून करतोय। समोरच्या दिशेने पुढच्या ठिकाणी कौशिकच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा या ठिकाणी मात्र वाचवल्या जात आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कौशिकने मात्र केलंय। या ठिकाणी पुन्हा एकदा अभि पाहायला मिळतोय। शपलून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा केला जाईल। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे
चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय धावचीची संधी असेल. फलंदाजी या ठिकाणी बाद होतोय. खूप मोठा धक्का त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाला लागलाय आणि अभि मात्र या ठिकाणी संघाची साथ सोडून परतलाय. अगदी ऐन मुख्याच्या मोमेंटला या ठिकाणी मात्र एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊन परतलाय. 23 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. चलो या ठिकाणी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा भास्कर यांना आपण पाहतोय. वैयक्तिक कोणीतील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक आहे. महत्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळले जातील परंतु फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाचे संघ मालक नितीनजी करडे या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी लॉफ्टेड फटका चुका घडताय. क्षेत्ररक्षण सुट करेल या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आणि तेही धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. चांगल्या दर्जाचा या ठिकाणी करावा लागेल. संपूर्ण स्पर्धा महत्वाची स्पर्धा आहे. प्रत्येक सामना जरी लीग स्टेज मधला असला तरी देखील प्रत्येक सामना जिंकत अगदी टेबल मध्ये टॉप करण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. कारण जे दोन संघ टेबल मध्ये टॉप करतील त्यांना मात्र सेमीफायनल खेळून अजून एक संधी दिली जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. सौरभच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली केली जाते. शुभम या ठिकाणी सातत्याने मोठे पार काढण्याचा प्रयत्न करतोय परंतु भास्करनं आतापर्यंत जपून ठेवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल परंतु तिहेरी धाव या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. चांगला स्ट्रोक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये भास्कर वरती आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे. स्कोर कार्डकडे जाऊया. धावसंख्या 36-36. या ठिकाणी सौरभला गोलंदाजी मार्ग वरती पाचारण केलं जात आहे. धावपुऱ्या शैलीचा गोलंदाज लॉफ्टेड फटका आलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेलगत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चूक घडणार नाही. एक साधा सोपा झेल टिकला जाईल. सक्सेसफुल या ठिकाणी होतोय आणि बॅटर मात्र बाद होईल.
या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखिरी शैलीचा बॅटर आहे दीपेश. या खेळाडूला आपण पाहतोय. या बेसमध्ये निर्धाव चेंडू आलाय. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळाला होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एकेरी धाव या चेंडूवरती मिळते. या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि पुन्हा एकदा एक साधा सोपा झेल टिपला जाईल. थोडासा घसरलेला डाव या ठिकाणी पाहायला मिळतोय त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाचा. या ठिकाणी या त्रिमूर्ती वॉरियर संघाच्या माध्यमातून नवीन बॅटर सुयश या खेळाडूला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल परंतु स्कोर कार्ड आतापर्यंत थोडस लो पाहायला मिळतंय. या ठिकाणी पुढला चेंडू सौरभ या खेळाडूचा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज सुयश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फटका येतोय. दुहेरी धाव कंप्लीट केली जाईल परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगानं भास्कर त्या ठिकाणी सरसावलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी धावचीची संधी असेल. फलंदाज बाद होईल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल परंतु फलंदाज देखील बाद होतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 ही धावसंख्या. चला या ठिकाणी पंचाचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होईल. वैयक्तिक गुणातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन या ठिकाणी अभि हा खेळाडू सज्ज होतोय. तर स्ट्राईक मार्क वरती सुशांत पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं जातंय. धावांचा श्री गणेश होईल. या ठिकाणी एक या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन तो खाल्लं व्हायला पाहिजे. तो खालचा अरे तो बारका तू. हा
मारना लीड है हाँ बाहर मारेगा आउट डिक्लेयर ना आपने कर 10 मिनट घसले बोलना बाकी ना बोल फ्री आ जाना सुबह मारूंगे ये दादा फ्री टाइप फ्री वाला तो लो बॉल है फ्री बॉल तो डाउन का पुन्हा एकदा 6व्या मॅच मध्ये या ठिकाणी दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बॅटर बाद होईल. नो चेंडू एक धाव नक्कीच मिळेल परंतु बॅटर देखील या ठिकाणी धावचेच्या रूपाने बाद झाला. चेंडू काउंट वगैरे केला असेल की या ठिकाणी चेंडू काउंट या ठिकाणी नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भरपूर या ठिकाणी कामगिरी बजवावी लागेल. या दोन खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली जाईल. परंतु याच्यानंतर जो सामना या ठिकाणी होणार आहे स्वराज प्रियांश फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नितांश फायटर्स नाणेफेक स्वराज प्रियांश फायटर्स संघाने जिंकणे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. फलंदाजीसाठी नितांश फायटर या संघाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. पुढला चेंडू असेल या ठिकाणी मोठा प्रहार आहे. चेंडू सीमारेषा पार वन बाउन्स चौकार. या ठिकाणी अगदी सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार चौकार. किरणच्या माध्यमातून अगदी सातत्याने आक्रमण गेलेली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी पुढला चेंडू या दुसऱ्या षटकातील यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण अभिच्या माध्यमातून केलं जात आहे. पूर्वी या चेंडूवरती द्विरी धाव मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा समोरच्या दिशे यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा बाहेर षटकार.
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय संभवताच्या दिवसातील देखील पहिला षटकार या ठिकाणी नोंदवला जातोय किरणच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त षटकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु हा पहिला षटकार अगदी समोरच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळतोय जो किरणच्या बॅटमधून आलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, धक्का लागेल रॉयल किंग संघाला, परंतु षटक क्रमांक 2 चा देखील खेळ या ठिकाणी संपवता संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34. 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी 12 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. सत्यजित आपण पाहतोय चेंडूचा समाचार घेतला जाईल, परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट समाधान आहे. धक्का लागलाय पुन्हा एकदा रॉयल किंग संघाला. या ठिकाणी रनचेस थोडासा अवघड होऊन बसेल का, कारण अभिने या ठिकाणी मात्र कमबॅक करून दिला तर मात्र कुठेतरी त्रिमूर्ती वॉरियर्स हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो, परंतु अजून देखील 7 धावांचं समीकरण आहे. येणारे चेंडू असतील 11. अभि गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय, परंतु नवीन बॅटर जो की आयकॉन खेळाडू आहे रॉयल किंग संघाचा भास्कर या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगत होतीये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अभिच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी एक धाव कंप्लीट. अजून देखील 6 धावांचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी चांगला स्ट्रोक आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू, ही संपूर्ण स्पर्धा आपण लीग स्टेजची स्पर्धा पाहतोय आणि मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळे जे काही नियम आयोजन कमिटीने लागू केले त्यावरती तुम्हाला खेळणं बंधनकारक आहे. त्रिमूर्ती वॉरियर्स आपला एक खेळाडू या ठिकाणी ट्रॅक पॉइंट मध्ये पाहायला मिळत नाहीये, ट्रिपवर वरती खेळतोय. तुम्ही जर पुढल्या मॅच मध्ये जर त्या ठिकाणी ट्रॅक पॉइंट अवेलेबल करून दिली नाही तर तुम्हाला पेनल्टी ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिली जाईल, याची नोंद घ्या. त्रिमूर्ती वॉरियर्स तुमचा यष्टी रक्षक फुल पॅन्ट घालूनच मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. ट्रॅक पॅन्ट असणं तुमच्या खेळाडूवरती गरजेचं असेल. बाकी सर्व संघ आपल्याला देखील तीच या ठिकाणी मात्र इशारा दिला जातोय. तुमच्या संघातील खेळाडू टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. गोलंदाजी करून चालणार नाही याची नोंद घ्या. शंकर मालक नितीनची करणे आपण नोंद घ्यायची. आपण या मंडळाचे देखील सदस्य आहात. परंतु बाकी सर्व संघ मालकांना या ठिकाणी सूचना दिली जाते, तुम्हाला या ठिकाणी वॉर्निंग दिली जाणार नाहीये. डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल. पेनल्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात येईल, नोंद घ्या. या ठिकाणी सामना फिनिश होईल, सामना संपतोय आणि रॉयल